धन्यवाद. चला सगळ्यांचं स्वागत आहे नवपाडा 40+ आयोजित आणि RCC मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस तुम्हाला बघायला भेटतोय. सामन्याचा आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला रंगताना दिसेल, तोच म्हणजे मोठा गाव विरुद्ध संदप. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय संदप संघाने आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये बघूया कितपत धावा उभारतात ते. पंचांच्या भूमिकेत तुम्हाला बघायला भेटतील प्रतीक देशपांडे आणि त्याचबरोबर आपले शशी. सकाळच्या सत्रात ते प्रॅक्टिस साठी ते उपलब्ध होते. चला स्ट्राईकवर तुम्हाला बघायला भेटतात तेच म्हणजे निलेश दादा म्हात्रे, एक मोठं नाव डोंबिवली परिसरातील. या सीझन मध्ये बघायला गेला तर 2 टू व्हीलर कार जिंकलेले स्ट्राईक वरती. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्सी मारेशा पार, कणकणीत असा चौकार निलेश दादांच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. स्पष्ट करताना दिसत आहेत तेच म्हणजे निलेश दादा म्हात्रे. पहिला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुभाष पाटील. फ्रॉम संदा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आखो टप्प्याचो स्क्वेअर लेगच्या दिशेने टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू गेला सीमा रेषा पार, लांबलचक षटकार. निलेश दादा ऑन फायर बघायला भेटतायत तुम्हाला. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, सेम चेंडू आणखी लांब. आता मात्र बॉलरच्या पाठीक लावचो लागा झेंडू वाम, चेंडू गेलो लय 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 लांब. 6 धावा. हॅलो 3 चेंडूंवरती हॅलो 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 अजून एक चौकार बघायला भेटतोय. हॅलो 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 आपले इरादे स्पष्ट करताना दिसत आहेत निलेश दादा म्हात्रे. कारण संघाची धावसंख्या तब्बल बघायला भेटला तर 21 वरती 21 दुर्वांचा आकडो ज्याला म्हटलं जातं त्याच चेंडूंवरती तुम्हाला 21 धावसंख्या बघायला भेटते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलके चटवल्या, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देताना दिसत आहेत. खराब चेंडूला खरपूस समाचार म्हणावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी बघायला भेटते निलेश म्हात्रे यांच्याकडून. या सीझन मध्ये बघायला गेला तर 2 टू व्हीलर कार तुम्हाला यांच्या आपल्या नावावरती करताना दिसले होते निलेश दादा. माफ करा, टू व्हीलर बाईक. मोठा फटका समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र चेंडू हवाई सफर करताना दिसतोय समोरच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती खरपूस समाचार. या 6 धावेने संघाची धावसंख्या तब्बल 27 वरती.
एका षटकाच्या समाप्तीनंतर मोठा गाव संघाची तुम्हाला बघायला भेटते. काय फलंदाजी बघायला भेटली निलेश दादांच्या माध्यमातून. कारण गेल्याच आठवड्यामध्ये इकडे जी स्पर्धा रंगली होती संडे बॉय चषक, त्या चषकामध्ये सुद्धा आई11 संघाकडून खेळताना निलेश दादा ओपनिंगला आले होते आणि मला माहिती आहे की त्यांनी सुद्धा तिथे 2 षटकांमध्ये सामना तो संपवला होता. तेच निलेश दादा तुम्हाला बघायला भेटतायत. आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती दत्ता, नाम तो सुना योगा. वॉन्टेड पिक्चर मध्ये सुद्धा एक दत्ता होतो. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा पटाका बडा धमाका असं म्हणून ज्यांची ओळख आहे मोठा गाव परिसरामध्ये, तेच दत्ता येताना दिसत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद पाटील. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरं षटक घेऊन विनोद दादा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील दत्ता यांना. बघूया आज कितपत पटाका फुटताना दिसतोय. थोड्या वेळातच समजात की पटाका हा मोठा फटका कव्हरच्या दिशेने. देखता है जिलेबी मांगता है भजी. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तुम्हाला बघायला भेटताय छोटा पटाका बडा धमाका. अजून धमाका तर बाकी आहे दत्ता, पण त्यांना जास्त काय स्ट्राईक भेटलेली नाहीये. पुन्हा एकदा मोठो फटको. जेवढं घड्याळाचो काटो जोरात फिरतात त्याप्रमाणे जोरात फिरले होते, पण पायात काहीतरी ग्रीप नाही भेटत. पायाचे स्पाइक्स काहीतरी तुटलेले आहेत. कारण ही घसरगुंडीची तुमका मैदान बघू भेटता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा थोडं चिकन बुटांका लागल्यावरती थोडाफार बूट स्लिप होताना दिसतात. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जाता डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू सफल करतोय आणि एक धाव. याचबरोबर षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 36 वरती. जरी एक षटकार आला असेल तरी सुंदर कमबॅक करताना दिसले, तेच म्हणजे गोलंदाज विनोद. म्हणून म्हटला जाता आमच्या मालवणी भाषेत, सकाळी वावलो तरी संध्याकाळी गावलो. पहिल्या चेंडूवरती वावले असतील तरी संध्याकाळच्या चेंडूवरती कमबॅक करताना दिसले, ते म्हणजे विनोद. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. गिरीश वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे माफ करा 36 धाव संख्या. गोलंदाजीसाठी गिरीश दादा. गिरीश वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरं षटक घेऊन थोडी बॉलची चेक करताना दिसत आहेत नितीन दादा मात्रे. डावकुरे आताचे गोलंदाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बघा, फसवा चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं मालवणी मध्ये सांगायचं तर. रानल्यान टोपभर पण दिल्यान कर्टीभर. म्हणजे दाखवताना दाखवतायत मी जोरात टाकणार, पण चेंडूची गती कुठेतरी कमी केली आणि चेंडू निर्धाव यष्टी रक्षकाकडे. बघा स्टाईल बघा, मला वाटतं ही रील व्हायरल करावी लागेलच. आता मात्र बरोबर ओळखलंय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सुद्धा धावताना दिसत आहेत आणि नितीन दादा सुद्धा धावताना दिसत आहेत. चेंडू सीमा पार फरारी होतोय, खणखणीत असा चौकार. कृपया जोशी काका तिकडे आहेत. जरा तुम्ही गिरीश दादांच्या स्टाईल कडे बघशाल तर बघा, रुक रुक के चलता है लेकिन क्या बॉल डालता है. फसवी गोलंदाजी तुम्हाला बघायला भेटते. पुन्हा एकदा आता मात्र नितीन दादाने बरोबर ओळखल्यान ह्यो सरंगो नाही होतो तर ह्यो बांगडो होतो. कारण ते नॉनव्हेज जास्त खातात, त्यांना बरोबर माहिती आहे किती फसवलास तरी मी फसणारो नाही. एक व्हेजिटेरियन आहेत
पण हे नॉन व्हेजिटेरियन आहेत. पुन्हा बघा स्टाईल मध्ये गोलंदाजी, फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तो क्षेत्ररक्षक ज्याने एका हातामध्ये झेल पकडला होता तेच स्क्वेअर लेगला दिसतायत तुम्हाला. 230 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बघायला भेटतील. कारण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये काही नियम चेंज केले जातात. टेनिस क्रिकेटमध्ये बघाल तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू मला बघायला भेटत आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतोय, यष्टीरक्षक बनतोय क्षेत्ररक्षक आणि एकच धाव. कारण नितीन दादांच्या बॅट मधून मोठा फटका आला होता आणि तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने गेला होता. संघाची धाव संख्या तब्बल बघायला गेलं तर 42 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, टेनिस क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू बघू भेटलो. कायच नाही कळाक आणि नितीन दादा तुमका जावचा लागत म्हाळाक, थोड्या दिवसात गणपती नंतर म्हाळ येतेलो अशा पद्धतीचा चेंडू होतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू निर्धाव जाणारो. पुन्हा एकदा वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव डॉट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, भिरकी घेणारो, गिरकी घेणारो, टर्न होणारो, बाहेर जाणारो चेंडू, याच बरोबर षटकाची सांगता करणारो चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 वरती. 42 लॉस ऑफ 1 विकेट. चला वैयक्तिक 4थं षटक घेऊन येतोय, तेच म्हणजे गोलंदाज विनोद ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. पहिला चेंडू आखो टप्प्याचा कव्हरच्या दिशेने आणि या बघा काय लाखाचे खा, क्षेत्ररक्षकाक पडला बॉक, चेंडू जाता दणदण करीत सीमारेषा पार, खणखणीत चौकार. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून बघायला भेटलाय. सरपटी चेंडू होता, 2 ढेंगांच्या मधून चेंडू फरार होताना दिसतोय. कुठेतरी हा चेंडू अडवायला पाहिजे होता. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला द्यायच्या नाहीयेत. थोडंफार चेंजेस करण्यात येतंय. धन्यवाद. 1 प्लेयर शॉट होता, तो इन झालेला दिसतोय तुम्हाला. पुन्हा एकदा विनोद, छोटा फटाका, आता मात्र मोठा धमाका आणि आता मात्र धमाका कुठेतरी कुंटाना दिसतोय आणि मोठा धमाका मात्र पाठी राहताना दिसतोय. अजून एक झेल आणि धमाका झालाय फेल. अजून एक गडीगार, दुसरा धक्का स्वरूपात. फलंदाज बाद डीजे दादा. बघा ग्रामीण मध्ये पहिल्यांदाच इन ऍक्शन मध्ये दिसतील तुम्हाला हेमंत भोईर. याच्या अगोदर प्रोफेशनल क्रिकेटचा कडे ते वळलेले होते आणि आता मात्र इकडे
ग्रामीण मध्ये वळताना दिसत आहेत. मोठा फटका, कुठेतरी पाय घसरतोय, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय फाईन लेगच्या दिशेने, नैसर्गिक अडथळ्यामुळे अडकतोय. पण स्ट्राईकवर कोण येतोय? नितीन म्हात्रे. कुठेतरी भर पावसातून घाम पुसताना दिसत आहेत नितीन दादा, कारण सेकंड लास्ट ओव्हर, गेम चेंजिंग ओव्हर ज्याला म्हटली जाते, सामन्याचं चित्र बदलणारी ओव्हर, तीच षटक बघला तर IPL मध्ये बघा, भारताच्या संघामध्ये बघा, जसप्रीत बुमराह जी षटक हाताळतो ते षटक. हाकू टप्प्याचा चेंडू, झेलची संधी, पण क्षेत्ररक्षक म्हणतोय मरू दे, काहीतरी पाय बी घसारलो तर घेऊन वसूचा लागत, आणि रनआउट स्वरूपात नितीन दादा बाद होत आहेत. अजून एक धक्का बसतोय डीजे सर. बघा आता मात्र फलंदाजीसाठी हेमंत, मी बघितलंय 2-3 वेळा, हेमंत हे ओपनिंगचे फलंदाज आहेत, पण माफ करा नितीन भोईर. आता मात्र मोठो फटको, खटक्यार बॉट, जाग्यावर पलटी करणारो, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू गेलो सीमा रेषा पार. धन्यवाद. बघा मी आजपर्यंत या संघामध्ये का नाही उतरलो, मी आज माझी वर्णी या संघामध्ये का लागली गेली हेच दाखवून देणारा मोठा फटका, जवळपास आजच्या दिवसातला लांब लचक षटकार बघायला भेटला तो म्हणजे हेमंत भोईर यांच्या बॅटमधून. प्रोफेशनल क्रिकेट कडून नंतर ग्रामीण क्रिकेटकडे 40+ मध्ये वळताना दिसत आहेत ते म्हणजे हेमंत, आणि तेच इरादे स्पष्ट करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मोठो फटको, अजून एक, उद्या हा रविवार, जेवणाबरोबर भेटलेला माशाचा सार, चेंडू गेलो सीमा पार, खणखणीत षटकार. धाव संख्या तब्बल 59 वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर बघायला भेटते. जवळपास या षटकामध्ये 2 चेंडूंवरती 2 पाटीन पाठभर वळ देताना दिसत आहे, तेच म्हणजे हेमंत भोईर. भाऊ इलोआ शेवटचा षटक हातात, आम्ही दोघे भाऊ आटाण्याचे चणे खाऊ. बघूया हे चणे समोरच्या बॅट्समन का देतोय का, तोच म्हणजे भाऊ. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन भाऊच्या हातामध्ये चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर नितीन. भाऊंची चेंडू बघा, फिरकी देणारो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक जवळपास 15 ते 20 मीटर अंतर कापत येताना दिसत आहेत, आणि काय क्षेत्ररक्षकांनी काय फेकी बघायला भेटली. 7 नंबरची जर्सी, महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी क्रमांक 7 घालून तुम्हाला बघतायत. पुन्हा एकदा भाऊचा फिरकी घेणारा, कुठेतरी गती कमी करणारा, चेंज ऑफ पेस करणारा चेंडू बघायला भेटला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या खाली, आणि सुंदर क्षेत्ररक्षण, आणि कुठेतरी खांद्याला दुखापत बघायला भेटते, तीच म्हणजे गिरीश दादांकडे. संदर्भ संघाचे खेळाडू, डावखुळे हाताचे गोलंदाज, पण भाऊ सुंदर गोलंदाजी करतायत, कुठेतरी स्लोअर पद्धतीचे चेंडू हाताळताना दिसत आहेत ते म्हणजे भाऊ. भाऊंना माहिती आहे सुकी विकेट आहे, आणि सुक्या विकेटवरती जोरात चेंडू टाकणं काही उपयोगाचं नाही आहे. एकदा
रिव्हर्स पलटी पलटी पण बॉल नाही झालो अकलटी. निर्धाव पद्धतीचा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू आणि शेवटच्या षटकामध्ये डॉट चेंडू टाकणे म्हणजे गोलंदाजाचा कस कुठेतरी दिसतोय तुम्हाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आखो टप्प्याचा स्लोअर पद्धतीचा, तो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वळून तिथे चेंडू गेलाय आणि बघा पुन्हा एकदा रनआउटची संधी होऊ शकते. काय फेकी आहे पण आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये हेमंत दादा बघायला भेटत. संघाची धाव संख्या तब्बल बघायला भेटते ती म्हणजे 64 64 वरती. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे बाकी आहेत. पुन्हा एकदा गती कमी केलेला, आता मात्र तो क्षेत्ररक्षक ज्या चेंडूसाठी सजवला होता पण चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या मागे गेलाय आणि आज काय खाऊन आलेले समजत नाही आहेत. त्याच क्षेत्ररक्षकाकडे वारंवार चेंडू जात आहेत. मला वाटतं लव चिंगम लावून दिलेले दिसतात आणि शेवटचा चेंडू वाकिया. एक मोठा फटको या षटकामध्ये अजूनही आलेला दिसत नाहीये. भाऊ काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गती कमी केलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 क्षेत्ररक्षण करतायत आणि 2 धावा पूर्ण करतायत. याच बरोबर षटक संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 68 आणि 69 धावांची गरज जिंकण्यासाठी.
राजा जाधव कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. राजा जाधव. चला धन्यवाद. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा पहिला चेंडू निलेश दादांच्या बॅट मध्ये. आता मात्र झेलची संधी आणि पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद. पहिला धक्का लागताना दिसतोय. पहिला मासा जाळ्यात अडकताना दिसतोय आणि निलेश दादांना पहिली सफलता. पहिला गडी गारद. पुन्हा एकदा निलेश दादांचा पुढचा चेंडू. काय चेंडू होता. यॉर्कर चेंडू. भाऊला सुद्धा सांगितलंय तुम्ही जरी शेवटचा षटक हाताळलं असेल तरी मी सुद्धा इकडचा किंग आहे. इलाका कोणाचा पण असो धमाका मात्र माझाच असणार. असा चेंडू. पुन्हा एकदा गती कमी केलेला चेंडू. निलेश दादा स्वतः चेंडूच्या खाली. झेलची संधी. अजून एक गडी गारद. दुसरा धक्का बघायला भेटतोय. भाऊ आल्या पावली वापस. फावला तर फावला नाही तर भाऊचा बोर्डावर नाव राहुला. डीजे सर. चला आता मात्र फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत तेच म्हणजे विनोद. पहिला चेंडू. सन्मान देताना दिसत आहेत कारण विनोदना माहिती आहे की निलेश दादांची षटक चांगला आहे आणि त्या षटकामध्ये कोणतीही चुकी करायची नाही म्हणून चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देताना दिसत आहे तेच म्हणजे विनोद. आता मात्र स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला बघायला भेटत आहेत. सुभाष. पुन्हा एकदा निलेश दादा पुढचा चेंडू घेऊन. सुभाष पाटील. मोठा फटका. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षकांच्या नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. याचबरोबर संघाची धावसंख्या तब्बल 2 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. काय षटक हाताळत आहेत निलेश म्हात्रे. मी ओपन संघामध्ये सुद्धा का खेळतो ही दाखवून देणारी गोलंदाजी फलंदाजी तर तुम्ही बघितली होती. पुन्हा एकदा फिरवणारा चेंडू. चेंडूच्या खाली रामदादा. राम म्हात्रे होते. एकच धाव. याचबरोबर संघाची धावसंख्या तब्बल 3 वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
धन्यवाद. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू जाता सीमा रेषा पार, षटकार. डीजे सर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. डॉट पद्धतीत एक रन माफ करा. संघाची धावसंख्या 11 वरती. आता मात्र कुठेतरी महाग होताना दिसत आहे, तेच म्हणजे गोलंदाज विलास. चला जरा सामन्याला सुरुवात करा. शशी सर तुम्हाला विनंती आहे, कृपया चेंडू द्यायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. विलास मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, चेंडू निर्धाव जातोय. यष्टी रक्षक आपलं काम चोख बजावताना दिसत आहेत. निलेश दादा मात्रे तुम्हाला बघायला भेटत आहेत. डॉट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू, कुठेतरी खांदे टाकलेले दिसत आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा हलके सटवलाय, समोरच्या दिशेने चेंडू जातोय आणि याचबरोबर षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 12 वरती. 2 डझनावरती. यवार साळगावचे पवार. डीजे सर. दत्ता चेंडू. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय. डॉट पद्धतीचा चेंडू. छोटा पॅकेट बडा धमाका. आता मात्र दत्ता, हा बघूया काय करतात दत्ता पावले. पुन्हा एकदा दत्ता यांचा पुढचा चेंडू. मोठा फटका, बॅटची कडा घेऊन दत्ता स्वतः झेलच्या खाली आणि आता मात्र अजून एक गडी गारद. अजून एक फलंदाज, ओपनिंगचा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. डीजे सर. पुन्हा एकदा हलकेच तटवलाय. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानताना दिसत आहेत वैयक. आता मात्र स्ट्राइक वर विनोद आहे. विनोदला कुठेतरी फलंदाजी करावी लागेल.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं एकच धाव. कुठेतरी खांदे टाकलेले दिसत, तराजू झुकलेला दिसतोय मोठा गाव या संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा एकच चेंडू. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. कृष्णा राजा जाधव यांना विनंती आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू, दोन्ही हात समांतर, धावा भेटलाय अवांतर. या एका धावेने संघाची धावसंख्या तब्बल 16 वरती. पुन्हा एकदा कुठेतरी दुखापत झालेली दिसते. कानाला हाय हेलो करून जाणारा चेंडू, जागते रहो म्हणून सांगणारा चेंडू. मला छोटा पॅकेट का म्हटलं जातं. या एका धावेने संघाची धावसंख्या तब्बल 17 वरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. हरीश बघूया, वैयक्तिक पहिला संघातर्फे 4थं षटक घेऊन हरीश गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकवर विनोदच्या बॅट मधून मोठे फटके अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू, डॉट जाणारा चेंडू, निर्धाव जाणारा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने, हेमंत चेंडूच्या काले. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसते. स्ट्राईक वरती तुम्हाला बघायला भेटतील ते म्हणजे गिरीश, ज्यांनी षटक सुंदर हाताळलं होतं. डावखुऱ्या हाताची गोलंदाजी केली होती. राजा जाधव यांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची यानंतरच्या सामन्याची. कोपर आणि या सामन्यातील विजेता संघ. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. लगेच सामना होईल या संघाचा विजेता संघ आणि त्याचबरोबर पहिला सामना ज्याने जिंकला होता तोच कोपर संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, ही मॅच झाल्यानंतर आपला नाणेफेक केला जाईल. चेंडू समोर जातोय आणि याच बरोबर एक धाव. पुन्हा एकदा मोठा फटका, एक धाव. संघाची धाव संख्या 20 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने, चौकार. कोपर संघ कर्णधार कृपया इकडे यायचं आहे. कोपर संघ बघ या शेवटचं षटक कोण हाताळतोय.
सुभाष गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक तर स्ट्राईक वरती तुम्हाला फलंदाज बघायला भेटतायत. मोठा फटका आणि चेंडू पडतोय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. डॉट पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा सुभाष पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार होताना दिसत आहेत. हलके चटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. आता मात्र वन बाव सीमा रेषा पार. कणकणीत अजून एक चौकार येताना दिसतोय. या 4 धावेने संघाची धावसंख्यात भर पडतोय. संघाची धावसंख्या तब्बल 28 वरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला भेटते पण पाऊस कुठेतरी येताना दिसत नाहीये. हलकीच एक सर बघायला भेटली होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आकुटप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव. एकोणतीस वरती. आणि आता मात्र दांडी 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 गुल होगी तेरी दांडी गुल. आमचे सुभाष पॉवरफुल. कृपया कोपर संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. शेवटचा पुकार असेल तुम्हाला. याचबरोबर सामना विजयी होतोय. निलेश म्हात्रे त्याची संपर्क साधा लवकरात लवकर. हो निलेश म्हात्रे.